तुमची आहे का विहीर? काय MRGS मधनं मंजूर झालेली आहे? कधी घेतलेली आहे? आम्ही ओनली 4 वर्ष झाले. किती? 4 वर्ष. बरं बरं. मंजुरीच्या वेळेस नकाशा वगैरे सगळं हे केलं असेल ना, तुमच्याच गटामध्ये घेतलेली असेल ना? मोजणी झाली होती का? हो. कुठून घेतलेली? MRGS म्हणजे का पंचायत समिती ग्रामसेवक आहेत? मग त्यावेळेस मोजणी करून गटामध्ये वगैरे घेतली का, कसं केलं होतं? मी पंचायत नव्हतं मॅडम. ती नव्हती. कोण होतं ते कसं असते शेतकरी स्पॉट सांगतात बरं ते ह्याच ठिकाणी घ्या म्हणून. थोडे 4 शेतकरी आजूबाजू बोलून त्यावेळेस खोदलेली असते. बरं बरं. प्रत्यक्ष मोजणी असं आपण कधी तसं नाही मॅडम, इथून 200 फूट अंतरावर सर्वे केला, म्हणजे तिथं मार्कावर दिलं. बरं बरं. तुमच्या अधिकाऱ्याने मध्ये धरलं तरी 16 दोन्ही 32 16 मध्ये साहेब तिथं मार्कावर दिलं 200 फूट अंतरावर. का बरं जेव्हा ती चालू होती त्यावेळेस तुम्ही ऑब्जेक्शन घ्यायला असं रातोरात खोदले मॅडम. 20 फूट विहीर खोदल्यानंतर खोदल्यानंतर ऑब्जेक्शन पण 4-5 किती वर्ष झाले? 4 वर्ष समजा. त्यांच्याच म्हणण्यानुसार 4 वर्ष दिली. हां. त्याने रातोरात खोदले. त्यांचे हात लांब आहेत. आम्ही गरीब शेतकरी, एकरवाले 2 एकरवाले, आम्हाला तिथपर्यंत बोलायचं झालं तर नीट बोला, नीट बोला. नाही खोटं बोलू का? हात लांब आहेत, रातोरात त्यांनी रातोरात विरोध आहे का? ह्याच्यामध्ये नाही काय बी बोलणे आलं रातोरात विरोध आहे का? बोला बोला, बोलण्याबद्दल नाही. मुलाखत तुम्हाला काय बोलायचं बोला. हा बोला बोला बोला. त्याने रातोरात खोदले. आम्ही सकाळी आलो पलीकडे पलीकडे आहे. बरं. मार्कावर तिथून 200 फूट अंतरावर तिथं आम्ही बघितला डोळ्यानं. तुम्ही लगतचे आहेत. हां. ह्या विहिरीचाच प्रॉब्लेम आहे. विहीर ही रस्त्यामध्ये आले आता मॅडम. आपल्याला जोपर्यंत मोजणी होणार नाही तोपर्यंत ऍक्च्युअल शिव कुठं आहे ते कळणार नाही. हो मॅडम, बरोबर आहे. तुमच्या नियमानं करा. त्याच्यासाठी आपल्याला मोजणी करून घ्यावं लागेल. मध्यभाग करून मोजणी करावं लागेल. थोरलेवाडी आणि जवळगाव जवळगा इकडे कोणतं आहे? थोरलेवाडी तिकडे जवळगा. दोन्हीच्या ह्याने ज्यांना ऑब्जेक्शन आहे त्यांनी एक शिव सगळ्यांनाच पाहिजे ना. शिव चालू नाहीये का शिव आता? नाही चालू नाही. सगळ्यांनी मिळून ते भरून घ्यायचं. अरे जगतात ते बघ बरं बंद कर. शिवचा मध्यभाग काढावा लागेल. त्या मध्यभागामध्ये इकडच्या माणसात ही विहीर आली मोजणी केल्याशिवाय काहीच कळणार नाही. आपल्याला मोजणी करावं लागेल. हो मोजणी करा. हं? एखाद्या वेळेस कसं आहे, कुठेही निघते मोजणीनुसार. हे आपलं वहिवाटीनुसार दिसून आम्ही येतं. तुमच्या मतात सहमत आहोत. आमचे 3 मुद्दे आहेत. एक विहीर शिवर खोदले, दुसरा 33 फुटा शिव असताना 2 फूट सुद्धा शेवटून ठेवले नाही. तिसरा मुद्दा तो रस्ता आमचा हा पहिलेच्या रस्त्यात नाही, नंतर 3 एकर त्यांनी जमीन घेतली, त्या जमिनीमधला रस्ता. आपला एक निर्णय झालेला आहे. बघू बरं तो. अमोल छत्री आणली होती रे. छत्री आहे का बघा. छत्री आणली होती. बालाजी वळसे कोण आहेत? मीच असं. म्हणजे याच्या आधी पण हे झालेलं आहे. बरोबर आहे ना? तुमच्या दोघांमध्येच तहसीलदार साहेब आलते 2 वेळेस आलते. कारभारी साहेबांच्या काळातला आहे का? कारभारी आलते. हो कारभारी साहेब. वादी मी रावसाहेब नरसिंहराव वलसे सुमाचा प्रतिनिधी. 6 गाव आणि 11 शेतकऱ्याचा. नकाशावरती नाहीये ना आता हा शिवरस्ता? नाही. नकाशा जवळ घेता बघा ना मॅडम. वाडीच्या नाही. वाडीचं पण आहे. जवळ छोटवाडी म्हणून आहे. नकाशावर आहे. तुम्ही त्यावेळेस कोणता रस्ता मागणी केला होता? हेच होता. हाच होता का? हाच होता. जमिनीच्या मध्यभागातून जातो प्रतिवादी म्हणजे हे वळसे त्यांनी दुसरीकडे कुठं रस्ता दिलेला आहे का? नाही दिला का नाही. 33 आणि 34च्या दक्षिण नंबर बांधून दिलेला आहे. निर्णय दिलेला आहे साहेब. माळेगाव रस्ता आहे मॅडम. समोरचा माळेगाव रस्ता आहे. आपल्या जवळ नकाशा दाखवा बरं आता काय दिलं. मॅडम हा सर्व नंबरचा नकाशा काढा. थोरलीवाडीची जवळ का? आता आपण आलेला रस्ता. आता आलेला रस्ता आहे. ते पूर्ण चिरून करून त्या सर्व नंबरच्या खाली
आम्ही आणि हा शिवरस्ता नाही. खाली 4 शेतकरी आणि गेलेला शिवरस्ता आहे आणि हा इकडून आला. जवळ देखून आलेला हो, हो. इकडे शिरूर तालुक्याला जाणार आपण. तुम्ही आता नकाशा काढला होता ना? कोणता जवळ घेत असेल तर नाही, नाही, सहज सहज हा आता ते कागदावर काढतं बघा. हे 30 आणि 34. जवळ घेऊन आलेला रस्ता आहे. हे शिव आणि ही त्याची जमीन तो काय असंच 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 येते. असं आलोय का? हा आपण आता हा आहे हा हा रस्ता. शिवरस्ता म्हणजे वीर शिवमध्ये आले समजा. हा. आणि हे आपण आलेले वाट आणि हो कशी वीर गोल केले असं आहे. आणि त्यांनी इकडून दिलेला आहे. हा बरोबर खालून आहे. खाल 33 नंबर कुठे आहे? इकडे आहे का? नाही नाही वरती आहे. वर आहे. हा 33 वरी आहे खाली मग अडचण कुठल्या शेतकऱ्यांना आहे का सगळ्यांनाच पाहिजे? सगळ्यांनाच सगळ्यालाच पाहिजे, सर्वांनाच जवळगाला पाहिजे. पाहिजे आम्हाला पाहिजे, 11 दोन शेतकरी गाव जोडायला पाहिजे. बरं. आम्हाला शिरूरला जाण्यासाठी हे रस्ता उपलब्ध आणि पाहिजे. तिकडून आणि आम्हाला जवळगाव बालाजी मंदिरापासून आला इथं थोरलेवाडीपर्यंत. हा पंचनामा करू आपण आणि त्यांनी मोजणी करून घ्यावं लागते. चालतंय, मोजणीशिवाय काहीच कळणार हो, नाही. कुठं चालतंय गेली बरं. शिव काय चालते आहे. चालते आम्ही कशात बी तयार आहे. मोजणी आम्ही करून आपल्या मोजणीनुसार मताशी जिथे करेक्ट आहे. असेल. मध्यभाग काढा होत असेल तर करून द्या तुमच्या हातावर. दुसरी गोष्ट हा रस्ता तो जो आलेला आहे त्या निटोब्याचा रस्ता होता. ही नंतर घेतलेली जमीन आहे. हं. हे काय? निघालंय मॅडम. आणि प्रतिवाद्यानं अफिडेविट मध्ये काय मॅडम वादी प्रतिवादी हो, कारभारी त्याच रस्त्याने साहेबांचा आहे जातो. ना? पुन्हा कोर्टात दिलेलं. वादी प्रतिवादी आम्ही त्याच रस्त्याने जात होतो. मग का बंद केला? कारण हे ना रस्त्याची गरज भासत नाही. त्याने अफिडेविट मध्ये लिहून दिले. वादीस त्यांच्या शेतात जाणे येणे करण्यासाठी 33 आणि 34च्या दक्षिण उत्तर अस्तित्वात असलेल्या नंबर बांधाने जवळगा थोरलेवाडी शिवेपर्यंत गाडी रस्ता देण्यात येतो. म्हणजे जवळगा थोरलेवाडी शिवेपर्यंत गाडी रस्ता दुसरा दिलेला आहे तो म्हणजे 33 आणि 34च्या दक्षिण उत्तर. आम्ही मागणी हा सरकारी रस्त्यावरली नकाशावरली केलेली होती. ही माळेगाव रस्ता आहे मॅडम. हे बरोबर आहे तुमचं. हे बरोबर आहे. पूर्वीचा जे आहे हे रस्ता कशावर हा माळेगावचा दाखवा. आपण रस्ता ही नाही इथं थांबा थांबा. ती बी आहे 33-34 वाला ते बी रस्ता आहे मॅडम. जवळ थांबा नकाशा थोरलेवाडी ते माळेगाव आहे. दाखवता. ती तिथून दाखवला हितला ह्याच्यात घेतलाच नाही ते. योग्य आहे ते योग्य आहे. म्हणजे असं म्हणायचं का सर तुम्हाला हा विषय वेगळा आहे आणि हा विषय हा विषय बरोबर आहे. हा. ड्रायव्हर आहे. हा 33 आणि 34 मध्ये थोरलेवाडी ते माळेगाव आहे. आणि ह्या शिरूर ते टेंभुर्णी. शिरूर ते टेंभुर्णी. निकाल देताना हा दुसऱ्या सर्व नंबर मध्ये कायद्यामध्ये सर्व नंबर देता येत नाही. जर असेल तर आलं लक्षात. आणि म्हणून त्यावेळेस आज तागात पण अन्य मार्गाने आम्ही शेती करतो. पण रस्ता बंद असल्यामुळे आमची अडचण आहे. मागणी तर तुम्ही याचीच केली होती ना आधी त्यावेळेस. नाही ह्या रस्त्याची याच्यामध्ये मागणी ह्या रस्त्याची. नाही, आताची म्हणत नाही मी मागची म्हणते. मागची मार्गी ह्या तुमचा रस्त्याची. हा जे वाद चाललेला आहे उत्तर त्याच्यानुसार दक्षिण. तुम्ही जी मागणी केली होती ती या रस्त्याची केली होती का? नाही त्याही रस्त्याची केली आहे आणि त्याही रस्त्याची केली आहे. मॅडम एक मिनिट. 33 फुटाच्या शिवची मागणी केली आहे आणि नकाशावर रस्त्याची मागणी केली आहे. ठीक आहे म्हणजे कारण याला आता आम्हाला ब्रीफ करायचं सगळ्याला नाही, असं शिवला यावं लागतं. मॅडम आम्हाला शिवला यावं लागतं. काही नका. शिवच्या रस्त्याने जावं लागतं. काही माळेगाव रस्ता आलेला हे पहिला या रस्त्यावरून ढकल देतात. आमचं हे शिरूरहून इकडं टेंभुर्णीला आलेला हा रस्ता आता आपण आलेला. आणि ही वरी आणि 33-34 मध्ये ती गाडी रस्ता हे असा येते जवळ जातात. शिव ते मुली 17 फुटाचा रस्ता मान्य केलाय. त्यांनी 33-34 मध्ये ही दाखवला आता ह्या त्यांच्या निकालाप्रमाणे. आणि आता आपण आलेला हा रस्ता शिरूर आणि टेंभुर्णी. बरंच मोठा दिसायला. हा आता affidavit शेवटचा दाखवतो. पर्याय फक्त मोजणीचा आहे आता. चालतंय मॅडम. मोजणी काही हरकत करावी सगळ्यांनी मिळून फीस भरून मोजणी करावी लागेल तुम्हाला. मोजणी करा, काय करायचं ते आम्हाला रस्ता द्या. जवळच्या लोकांचे पंचनामा करा. दोन्हीकडे फीस भरावं लागेल का मॅडम? हो ना, एकाच कुठल्या तरी गटाची एका साईडच्या गटाची भरायची. शर्ती नकाशा आहे ना त्याप्रमाणे सरळ जाणार. आमच्या 3 मागण्या आहेत. त्या नकाशाप्रमाणे आम्हाला दुसरं करायचं नाही. नकाशावर रस्त्याची मागणी आणि विहीर नकाशाप्रमाणे दुसरं काय आहे? नाही हे नकाशा मॅडम वाट जी आहे काही जवळ जाते शिरूर ताजबंद ते शिवरस्ता जो टेंभुर्णी. आहे, तो शिवरस्ता याच्यामध्ये कुठून जातोय आता? थोडी अडचण ह्या नकाशातून जवळगा आणि थोरलेवाडी. हे येते वाटतं. हे इकडं शिरूर इकडंच आहे ना. ही येते रस्ता. नाही, शिवरस्ता विचारायचा. शिव रस्ता का ह्या? शिरूर ताजबंद रस्ता हाच आपण वाट आपल्याला. फुलवडी आणि जुळगाव इथे येते.
हा तसंही ना हो राष्ट्रीय मार्ग एका गावचा नकाशा आहे जवळग्याचा हा जवळग्याचा जवळगा आणि थोरलेवाडीची शिव कुठेतरी काठावरून असेल काय हो मॅडम हे काय दिले बघा हे साईड आहे हे साईड असा नकाशा आहे का शिव आहे ते नकाशात आज म्हणजे मॅडम थोरलीवाडी म्हणजे शिरूर तालुक्यामध्येच होते. एक मिनिट त्या रस्त्याने आलो आपण. शिव रस्त्याची मागणी आहे त्यांची तर शिव रस्त्या कुठे गेले नाही नाही मॅडम शिव रस्त्याची पण नाही आणि ही मधला रस्ता हे दोन आहेत ना. जवळगा ते थोरलीवाडी जवळ थोरलीवाडी स्टे आहे मॅडम. शिरूर ताजबंधून थांबा एक जण बोला बरं. ह्या रस्ता आपण आलोय तोच होता ना कुठपर्यंत आलो आपण? आलो हा इथून स्टॉप झाला हा इथून पुढे हे हो काय मला याच्यासाठी इकडचा नकाशा बघावा लागतो. थोरलेवाडीचा नकाशा आहे कुठं आहे बघा. मॅडम इकडलाच निकाल दिला ना 33-34 बांधवून त्याचं प्रकरण कोर्टात आहे बाई. थांबा ते आधी नकाशा थोरलीवाडी तळेगाव ही वरी गेलं असं हे थोरलेवाडीचा हो काय वर आहे. जवळ आहे जवळ असंच आल्या होती. हो काय हेच आहे तो काय असं आहे ही गावात ही रस्ता आला ना इथे गावात नकाशा सर्व नंबरचा शिव सगळं दाखवले. ही गाव हो 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 यायलंय आलं थांबा मला मॅच तर करू द्या. दोन्ही लावून बघली की राईट समजते. बोले या इकडे या. कुणाची काय छत्री हा जो आलाय ते पूर्ण उनीकडे हा पुढे या ह्याच्यावरती थांबा आम्हाला पण बघू द्या. ही शिरू हाच कंटिन्यू चाललाय का इकडे? तुमची दोन वेगवेगळ्या रस्त्याची मागणी आहे. पुढे हा रस्ता बंद झालेला आहे. हा इथं इथपर्यंत गाव इथं स्टॉप झाला पुढे आणि तो निटोबा तुम्ही आलेल्या निटोब्यात आहे. तसा समोर आहे. म्हणजे इथं टाय झाला ना पुढे जाणार आहात पुढे हे आणि हा रस्ता इथपर्यंतच बंद आहे. इथून पुढे चालू आहे. पुढे चालू आहे. वाडी ते बांदी पण वाडी ते शिरूर चालू आहे. फक्त 600-700 फुटाचा रस्ता बंद आहे. ह्या शेतकऱ्यांनी तेवढा बंद केलेला. इकडे ते मुरनेपर्यंत चालू रस्ता आहे. चालू आहे. अर्ज कुठे तुमचा मागणी केलेला आहे का? दादा नोटीस कुठे अर्ज दिलाय की ते फाईल दिली आहे पूर्ण त्याच्यात सगळी माहिती. त्यांचा अर्ज दाखवा मला फक्त आता. त्यांचा मोठा पहिला हा आहे का? थोडं लांब लांब थांबा हवा येऊ लागलेली आहे जरा मॅडम लांब लांब थांबा. त्याचे परत शिवनराजेला भोसला दिले, महसूल मंत्र्याला दिले, बाबासाहेबांना दिले. चालते. तुमची मागणी स्पष्ट शिव रस्त्याची आहे आणि नकाशावरच्या दोन्ही रस्त्याची आहे. त्यानुसार आम्ही दोन्हीचं पण आपल्याला हे करावं लागेल. बरं एका साईडचा गट मोजायचा त्याच्यानुसार त्याचे बांध निघणार आणि बांधाच्या मुक्तकडे दिलेलं तुमच्याकडे पाठवले पुन्हा मॅडम सांगा हे काय तुम्ही हे जे इथून पाऊल रस्ता होता आणि त्याने काय केलं तहसीलदार साहेबांनी तो इकडून गाडी रस्ता दिलाय. हे पाऊल रस्ते 34 आणि 33च्या बांधावून त्याने रस्ता म्हणजे नकाशावर जो दाखवलाय तो हेच म्हणताय ना तुम्ही? इथं गाडी रस्ता दिलाय त्यांनी गाडी रस्ता म्हणून 17 तिथून म्हणजे बांधावून देता येते म्हणून दोन्हीच्या ह्याच्यावरून त्यांनी दिलेला आहे 33 आणि 34 आणि तो रस्ता गावातून आलेला आहे. बरोबर. मेन कुठल्या गावातून आलाय? वाडीतल्या गावातून रस्ता आहे. आणि ही पाऊल रस्ता आहे. वरली माळे इथून पाऊल रस्ता आहे. या शिवेला रस्ता वळला आहे मॅडम वर नकाशावर 17 फूट आहे. तुमच्या कायद्यात काय ते तुमच्या नकाशावर शासकीय पाहिलो तर इथून रस्ता वळलेला आहे. तेच मोजणी केल्याशिवाय काहीच हा, करणार नाही. पाऊल मी रस्ता तेच सांगायला लागले. मोजणी केलं की क्लिअर होते कोणता रस्ता आहे तेवढं काय तुम्ही ते. पहा म्हणजे हा. नकाशावर मॅडम ह्या रस्त्याचं प्रकरण कोर्टात आहे मॅडम. कोर्टात आहे. दुसरी गोष्ट शिवाचा किती फुटाचा आहे ते तुम्हाला मान्य आहे. आता मी बसून पंचनामा आम्ही करते. शिवाच्या रस्त्याला तयार आहोत. वाचून दाखवते
मॅडम ह्या रस्त्याचं संपलं. ह्या रस्त्याचं प्रकरण आहे का ना मॅडम? मोजणी झाल्यावरच कळेल मध्ये आहे का. ह्या रस्त्याचं प्रकरण कोर्टात आहे मॅडम. हो आहे ना. स्टे ते आहे का? कोर्टाचं ते कोर्ट मॅटर झालं. स्टे आहे का. ते 2 दिवसात तहसीलदारांना दिले स्टे असेल तर सांग. निकाल पण आता आहे का स्टे? कोर्ट मॅटर झाला तो आम्ही मागितलाच नाही. स्टे सध्या आश्वासन आहे मॅडम. त्याचा आमचा संबंध मी नाही. विचारायला नाही ना त्याच्या आश्वासन आहे. त्याचा आमचा संबंध त्या रस्त्याचा नाही. आम्ही मागणीच केली नाही. मॅडम त्यांच्या म्हणण्याप्रमाणे सरकार शिवाजीराव नाव घ्या. तुमचं नाव काय. रावसाहेब नरसिंहराव वलसे, गटाचा प्रतिनिधी प्रमुख. रावसाहेब नरसिंहराव वलसे, थोरलीवाडी. 11 शेतकरी आणि 6 गावचा प्रतिनिधी. थोडं जमान रावसाहेब वळसे. चला ठीक आहे. गट नंबर किती आहे. सर्वे नंबर आहे. सर्वे आहे का. सर्वे नंबर हे 34 नाही का. बरोबर आहे. 34 सर्वे नंबर 33 वर आहे. 34 जी म्हणतायत ती शिवाय हे वेगळं आहे. तुम्ही मला नकाशावरचा दाखवतायत तो इथे जुळत ऍक्च्युअली नाही. काय झालं मॅडम मला सांगतो ना मी माझा हा पाऊल रस्ता आहे. हा गेलेला जवळचा रस्ता जो आहे पाऊल शिरूरचा रस्ता नकाशा आहे. दाखवा. हे नका शिरूरहून दाखवा. आलेला जो रस्ता आहे नकाशावर सर्वे नंबरवर आलेला आहे. वाडीतून आलेला आहे. तो नकाशावर पाहून दिलेला आहे. तो सिंगल रस्ता पाऊल रस्ता गाडी रस्ता त्यांनी गाडी रस्ता म्हणून तो दिलेला आहे. लय अंतर नाही मॅडम. इथून असं वर वळून हे काही या वावरातून आहे. नाही मॅडम तरी बी गाडी रस्ता किती फुटायचं तो तुमच्या अधिकाराचा भाग आहे. हे इथं काय आहे. शिरूरहून असं दिलंय इथं. त्यांनी म्हणले पाऊल रस्त्यामध्ये पाऊल रस्त्याला आम्हाला गाडी रस्ता देता येत नाही. दाखवलंच नाही. नकाशावर दाखवलेलंच नाही. थोरलीवाडीवर आलेला वेगळा आहे. जवळ घेऊन आलेला वेगळा. शिवेपर्यंत रस्ता आला. दाखवलाच नाही. शिवपर्यंत आला आणि शिवेनं वळलाय मॅडम. आणि वर आहे तो. आणि एवढाच कसा पाऊल रस्ता होते. दोन्ही नकाशा ती थोरलेवाडी आहे. आणि शिरूर म्हणतायत ती थोरलेवाडीच का मग. थोरलेवाडीच आहे ते. थोरलीवाडी वेगळा आणि शिरूर वेगळं. वाडीतून रस्ता आलेला आहे. शिरूरच्याच वाडी आहे. वाडीतून इथं वेगळं आहे. वाडीतून आलेला रस्ता वेगळा आहे मॅडम. बरोबर आहे. वाडीतून ही आहे. नाही थोरली वाडी ते माळेगाव आहे. माळेगाव आहे ती वरला रस्ता. बघा ना अलीकडे माळेगाव लिहिलंय. इथल्या इथे किती बदलून पडलं. इथल्या इथं की 2 रस्त्याचा त्यानं गैरफायदा घेतला मॅडम. ते थोरलीवाडी आणि माळेगाव आणि ती शिरूर तालुक्यात ते डायरेक्ट टिंबुर्णी टेंभुर्णीकडनं हा जो गेलाय. आपण आलेला मॅडम. महादेवाडी इकडल्या साईडला येते. शिरूर ताजमाला बालाजी मंदिर. थोरलीवाडी शिरूर. हा, पण ही इथं गाव कोणतं लागतं. थोरलेवाडी लागते का. ती शिरूर मधलीच आहे त्या 4 वाड्या. जो रस्ता येणार आहे तो बघा मॅडम नकाशा घेऊन दुसरा. या हे नकाशा नकाशावरती आता तुमचं घ्या. करून आहे रस्ता थोडा. आणि तो वाडीतून आलेला रस्ता आहे. तो नकाशावर पण आहे. तुम्हाला तो बी दाखवतो. आपण फक्त पंचासमक्ष काय काय ठरलंय आहे तेवढं आपण पंचनामा करतोय आता. हा? मॅडम शिरूर ते टेंभुर्णी पर्यंत हा एकच रस्ता आहे. आणि शिरूर पासून वाडी पर्यंत आमदार फंडातून रस्ता तयार झालेला आहे. टेंभुर्णीपासून शिरूरकडे जर पाऊल वाट असती तर आमदार फंडात 25 फुटाचा रस्ता करायचा. पर्यंत हा तो थोर शिरूरकडे याचा रस्ता नाही. ते रस्ता घेतलं ना ते. अंदाज म्हणा काही बी म्हणा. मॅडम तुम्ही शिरूर रस्ता करताल पण गावातून यायला रस्ता पाहिजे ना आम्हाला. हा मॅडम हा चाललंय म्हणून गावात तुम्ही खाली नाही दोन्ही पण आहे.
गावाकडे मॅडमला गावाकडे पण घ्यायचं एक वेळेस बोलून आपण. ऐका ह्या का पंचनाम गावातून दाखवतो. तुम्ही न्याय प्रविष्ट म्हणून खालील सहाय्य करणारे पंचलोक प्रकरण ही करून अहमदपूर येथील रहिवासी असून माननीय तहसीलदार साहेब, मंडळ अधिकारी शिरूर ताजबन, ग्राम महसूल अधिकारी शिरूर ताजबन, ग्राम विकास अधिकारी शिरूर ताजबन यांच्या बोलवण्यावरून थोरलेवाडी जवळगा शिवेवर जमा झालो असता मंडळ अधिकारी शिरूर ताजबन यांनी तहसील कार्यालयाचे पत्र 11/2025 जमा 2 कावी दिनांक 14/7/2025 चे पत्र वाचून दाखवले. गावातील संबंधित शेतकरी व पंचायत जवळगा थोरलेवाडी शिवेची पाहणी केली असता शिवरस्ता हा पूर्णपणे बंद असल्याचे दिसून आले. रावसाहेब वलसे यांनी सर्वे नंबर 34 मध्ये असलेली विहीर ही शिवरस्त्यावर असल्याबाबत अर्जात नमूद केल्याप्रमाणे सर्वे नंबर 34 मध्ये विहिरीची पाहणी केली असता सदर विहीर शिवरस्त्यालगत दिसून आली. परंतु जोपर्यंत शिवरस्ता वरील सर्वे नंबरची मोजणी होणार नाही तोपर्यंत सदर विहीर शिवेवर आहे व सर्वे नंबर मध्ये आहे हे लक्षात येत नसल्यामुळे शिवेवरील सर्वे नंबर मोजणी करण्याबाबत सर्वे नंबर आम्हा पंचायत ठरले. सदर विहीर हे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्राम रोजगार हमी योजनेअंतर्गत घेतली आहे असल्याचे सांगितले आणि 2017-18 वर्षामध्ये मंजूर झालेली आहे. टेंभुर्णी पासून शिरूर ताजबन पर्यंत पाऊलवाट नकाशावर दिसून आले ते देखील मोजणी करून मोकळी करून देण्या याबाबत पंचायत समक्ष ठरले. त्यामध्ये काहीतरी लिंक लावा ना. बरं ठीक आहे, नंतर हे करू. टेंभुर्णी ते शिरूर ताजबन मंजूर झालेली आहे. तसेच अर्जदार यांनी मागणी केल्याप्रमाणे असं द्या लिहायचं मध्ये रस्ता आहे पुढे रस्ता तेवढीच रस्ता आहे एका जोरात सीट ऑफ विक्रमाजीची आहे आणि म्हणून आपल्या सगळ्याच्या वतीनं आम्ही म्हणत ते म्हणत नाही. रेकॉर्ड काय, परिस्थिती काय, हे सगळं. आमचे 3 मुद्दे होते. शिववर विहीर आहे ते तुम्ही पाहिले, त्याच्यानं 2 फुटाची शिव आहे तेही पाहिले. आमचा रस्ता हा पूर्ण जाणार तो बंद आहे. त्याचं कारण असं आहे की तिकडे नाला आहे, तिकडून आम्ही जाऊ शकत नाही. शिवला यावं आणि पहिल्या तहसीलदारने जो निकाल दिला आम्ही मागितल्या रस्त्याचा दिला सकारामची जमीन तुकारामची जमीन अलग लक्षात. तरी आम्ही त्यांना दुरुस्त करावं सांगितलं. अलग लक्षात. हे सगळं चित्र बघून आपण विनंती करा. आम्हाला 14 वर्षाचा वनवास या लोकांचा. फक्त तुम्ही आता थोडं सोबत बसून सगळ्यांनी लवकरात लवकर तुम्ही अभिलेख नाही आता फीस भरणे त्याचा रिपोर्ट मला दे, मी त्यांना सांगते तात्काळ. मला काय म्हणायचंय, आमच्यामध्ये मिटत नाही. तुम्ही ऍक्शन घेऊनच सत्य आहे ते उभा टाकून करा. आम्ही स्वागत करतो. 2 मिनिट थांबा की मॅडम. पत्रक गव्हर्नमेंटचं जे आहे, कलेक्टरचं जे पत्रक आहे त्या पत्रकाचा अभ्यास करून सगळ्याला अगोदर विनंती वजा बघा. नाही जमत असेल तर तुमची ऍक्शन घ्या. त्या ऍक्शनला आमची मान्यता. सगळे तयारच नाही म्हणतच नाही. संपलं. अजून काय पाहिजे. हे माझी भाऊजाईल. आमची सगळी जमीन 50 लाख रुपये कच्ची जमीन आहे. आम्ही बटाईन दिला कारण ट्रॅक्टर आमचं जात नाही, गाडी जात नाही. हो का काकू इथून हे आमची भावच्या आमची भाऊ वाढली. अजून काय पाहिजे. हिरीपासून जाऊन नाही मध्ये लुटून देतो आणि तो ह्याला बोलले तसं ह्याला बोलले नाल्यातून नदीतून वर येते आम्ही. महिना शेताकडे येईन आम्ही. तुम्हाला एकच मध्ये वादी प्रतिवादी येऊन जाणं. आता काय तुम्हाला रस्त्यालगत जमीन तुम्ही खरेदी केली त्याच्यामुळे तुम्हाला रस्त्याची गरज नाही म्हणून रस्ता बंद केला. दुसरा मुद्दाच नाही त्याच्यावर. मॅडमला सांगा की काय म्हणते ते पाऊल वाटाणा आम्ही ही एवढा मोठा 50 वर्षापूर्वी या लोकांनी आपल्या वाटातून बंद केलं. जमा होतो, सगळे मोकळे होतात रस्ते. तुम्ही फक्त पहिलं इथूनच आमची गाडी वाटते. बरोबर इथूनच होती वावरातूनच. आणि हा सागाचा संबंध आहे. घेतले आमचं इकडून गाडी वाटायची वाडी
आम्ही सगळे नोकर शिकाय होते भाई. आता तुम्ही कधी बघितलं का तेव्हापासून ह्या रस्त्याला शिववर आला आणि 33 फुटाच्या शिववर विहीर खोदलेली 40 वर्ष झालं. विहीर खोदलेली बघितली तुम्ही? आता ही भाऊ बाजूला राहिल्यापासून ह्याने रस्ता बंद केले आणि ती जमीन दुसऱ्याची होती. त्यांनी खरेदी केल्यापासून ह्याने रस्ता बंद केला. केलं ना ते सगळा उल्लेख केला आपण पंचनाम्यात. ही जमीन आमच्या भगवान चला आम्ही ज्या पद्धतीने पंचनामा केला तुमचं आता सहकार्य पाहिजे सगळ्यांचं. तुम्हाला सगळ्यांना आवश्यक आहे ना रस्ता, सगळ्यांनी सोबत यायचं आणि तात्काळ मोजणी फीस म्हणून माझ्याकडे सादर हे लाईटचं बघितलं का? आवाज बहुजनांचा.